नमस्कार मंडळी. रागिनी ही सर्वांसमोर नाटकं करत म्हणत असते की खरंच भूमी जेव्हापासून माझ्या आकाशच्या आयुष्यात आली होती ना, तेव्हापासून माझ्या आकाशचं आयुष्यच बदलून गेलं होतं. जशी साखर ही दुधामध्ये मिसळते तशी माझी भूमी हीच आकाशमध्ये मिसळून गेली होती. आणि बघा ना, देवाने यांच्यावर आज काय वेळ आणली. भूमी आणि आकाश जिथे कुठे असेल तिथे त्यांना सुखाने राहू देत. रागिनी नाटकं करत असते आणि त्याच वेळी आत्या अशी हाक ऐकू येते. सगळेजण आता मागे वळून बघतात. आकाश तिथे प्रत्यक्षात आलेला असतो आणि आकाशने रागिनीला आतून म्हणता आत्या म्हटलेलं असतं. तर आकाशला तिथे बघून सगळ्यांच्या पायाखालची जमीन सरकलेली असते. सर्वजण आता आकाशच्या जवळ आलेले असतात. शोक सभेसाठी जमलेली माणसं हे कुजबुज करू लागतात. रागिनीच्या मात्र पायाखालची जमीनच सरकलेली असते. आकाश मात्र शांत असतो आणि आकाशचे जे हावभाव असतात त्यावरून आपल्याला एक गोष्ट लक्षात येत असते की आकाश बरा झालाय. आकाश आता खाली कोसळलेला असतो. आकाश खाली कोसळल्यावर सर्वजण आता त्याला त्याच्या रूम मध्ये घेऊन जातात. वर्तक डॉक्टरांना बोलवलं जातं. वर्तक डॉक्टर आकाशला चेक करतात आणि सर्वांना सांगतात की 3 दिवसापूर्वी यांच्या शरीराला ज्या जखमा झाल्या होत्या त्या जखमा आता भरत आल्यात. मला असं वाटतंय की जोपर्यंत आता ते शुद्धीवर येत नाही तोपर्यंत आपण त्यांची वाट बघितली पाहिजे. रागिनी डॉक्टरांना विचारत असते की आकाशला आता एवढा जोरदार धक्का भेटलाय, आकाशला आता एवढा जोरदार धक्का बसलाय म्हटल्यावर आकाशचा वेडेपणा अजून वाढला असेल का, त्याची मनाची स्थिती अजून खराब झाली असेल का. खरं तर रागिनीला हे जाणून घ्यायचं असतं की आकाश या सगळ्या गोष्टीतून बरा तर नाही झालाय ना. डॉक्टर म्हणतात की त्यांच्यासोबत खूप भयानक प्रकार घडलाय आणि त्या भयानक प्रकारामध्ये त्यांना कुठल्या प्रकारचा मानसिक धक्का बसलाय हे आपण सांगू शकत नाहीये. पण भूमी मॅडमचं जे काही झालंय ते खूप वाईट झालंय आणि कदाचित त्या गोष्टीचा सुद्धा त्यांना खूप मोठा धक्का बसू शकतो असं म्हणून वर्तक डॉक्टर त्यांची एक शक्यता सगळ्यांना सांगतात आणि आकाशला काही गोळ्या देतात. ती डॉक्टरांना विचारते की डॉक्टर, परंतु तुमचा अंदाज काय सांगतोय, म्हणजे आकाश बरा होईल की त्याची परिस्थिती अजून बिघडेल. डॉक्टर म्हणतात की हे बघा, जोपर्यंत आता पेशंट शुद्धीवर येत नाही तोपर्यंत आपण काहीच तर्क वितर्क लावू शकत नाही. वर्तक डॉक्टर आता निघालेले असतात. तर रागिनीला मात्र टेन्शन आलेलं असतं. रागिनीला हेच कळत नसतं की आकाश नक्की बरा झालाय की आकाश पहिल्यापेक्षा अधिक जास्त वेडा झालाय. रागिनीला ही चिंता आता सतावत असते. परंतु रागिनीला माहित नसतं की रागिनी सोबत नियती काय खेळ खेळते ते. तर मानसी हे आजीला म्हणत असते की आजी, तुम्ही जास्त टेन्शन घेऊ नका. ज्याप्रमाणे आकाश जिजू घरी आले ना त्याप्रमाणे आपली भूमिताई सुद्धा घरी येणार आहे. माधवराव सुद्धा देवाला प्रार्थना करत असतात की हे देवा, जिथे कुठे माझी भूमी असेल ना तिला तिथे सुरक्षित ठेव आणि लवकरात लवकर घरी आण. तर इकडे भूमी ही जिवंत दाखवलेली आहे आणि भूमी एका रेतीवर पडलेली असते. तिला अजून शुद्ध आलेली नसते. बोटीमध्ये स्फोट झालेला असतो. त्या स्फोटामुळे आकाशला आणि भूमीला वेगवेगळ्या दिशेने फेकलं गेलेलं असतं. तर आकाशवर मलमपट्टी झालेली असते परंतु भूमीवर अजून झालेली नसते. परंतु भूमी जिवंत असते. भूमीवर अजून कोणाचंही लक्ष गेलेलं नसतं त्यामुळे ती तिथेच वाळूवर पडून असते. तर आता काही नाखवा तिथे येतात आणि नाखवांची नजर ही भूमीवर पडते. ते म्हणतात की लवकरात लवकर आपण हिला हॉस्पिटलमध्ये घेऊन जायला हवं. आणि मग ते नाखवा आता भूमीला हॉस्पिटलमध्ये घेऊन जातात. रघु काका तिथे भूमीचा शोध घेण्यासाठी आलेले असतात कारण त्यांनी ती बातमी वाचलेली असते. पेपरमध्ये छापून आलेलं असतं. महाजन गारमेंटचे सर्व आकाश महाजन आणि त्यांची पत्नी भूमी महाजन यांचा भाटेच्या समुद्रात पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू. ही बातमी रघु काकांनी वाचलेली असते आणि नंतर त्या ठिकाणी नक्की काय झालं हे शोधण्यासाठी आता रघु काका त्या ठिकाणी आलेले असतात. रघु काकांनी बघितलेलं असतं की नाखवा हे भूमीला घेऊन हॉस्पिटलमध्ये घेऊन जात असतात. रघु काकांची नजर ही भूमीवर पडलेली असते त्यामुळे रघु काका देखील आता त्या नाखवांच्या मागोमाग जात असतात. वर्तक डॉक्टर बाहेर आलेले असतात. तेव्हा रागिनी आणि अभि त्याला गाठतात आणि म्हणतात की डॉक्टर, मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा होता. म्हणजे तुमच्या इतक्या वर्षांचा अनुभव आहे तर त्यावरून मला तुम्हाला असं विचारायचंय की आकाश हा बरा होईल की त्याची परिस्थिती अजून जास्त बिघडेल. वर्तक डॉक्टर म्हणत असतात की खरं तर भूमी मॅडम सोबत जे काही झालं त्याबद्दल मला फार वाईट वाटते. परंतु आकाश रावांचं मला काही कळत नाहीये. म्हणजे ते शुद्धीवर आल्यावर आपल्याला समजेल की त्यांची परिस्थिती अजून बिघडली आहे की ते यातून बरे झालेत. आपण आता काहीच सांगू शकत नाही असं म्हणून आता वर्तक डॉक्टर तिथून निघून गेलेले असतात. तर रागिनी आणि अभिला मात्र प्रचंड टेन्शन आलेलं असतं. अभि रागिनीला विचारत असतो की परंतु अगं आई, तू आकाशच्या येण्याने एवढी तुला भीती का वाटतीये? म्हणजे आपल्यासाठी तर बरंच झालंय ना. आणि तसं पण आपल्याला आकाश हवा होता आणि आकाशचा अंगठा आपल्याला प्रॉपर्टीच्या पेपर्सवर हवा होता आणि तसंही आपण भूमीला संपवणारच होतो. भूमी तसंही आली नाहीये त्यामुळे आपल्या तर फायद्याचीच गोष्ट घडलीये ना. आता जरी आकाश घरी आला असेल तरी आपण आकाशला हळूहळू मारूनच टाकूत की, परंतु भूमी तर त्याच्या आयुष्यातून निघून गेलीये ना. रागिनी म्हणते की नाही, जो मी विचार करतीये ना आणि जो विचार मला येतोय ना माझ्या मनात तो जर खरा झाला ना तर मग आपलं काही खरं नाही. तिला सारखा तो क्षण आठवत असतो ज्या टाइमला आकाशने घरामध्ये एंट्री घेतलेली असते आणि आतू न म्हणता रागिनीला त्याने आत्या म्हटलेलं असतं आणि त्या क्षणाची आणि त्या गोष्टीची रागिनीला खूप भीती असते. रागिनीला भीती वाटत असते की या सगळ्या कारणातून जर आकाश बरं झालं तर प्रॉपर्टी
आपल्या हातातून निघून जाईल. तर इकडे त्या नाखवांनी डॉक्टरांकडे भूमीला आणलेलं असतं. डॉक्टर भूमीला चेक करत असतात आणि सांगतात की खरं तर बराच वेळ त्या अशाच पडून होता, त्यामुळे त्यांच्या जखमा ह्या बऱ्या होण्याच्या ऐवजी थोड्या वाढल्या आहेत. आपण या जखमांना लवकरात लवकर बरं करू, परंतु आता त्यांना शुद्धीवर येणं जास्त महत्वाचं आहे. आता एकदा की त्या शुद्धीवर आल्या ना तर ह्या जखमा सुद्धा भरण्यासाठी लवकरात लवकर मदत होईल. परंतु आता जोपर्यंत ह्या शुद्धीवर येत नाही तोपर्यंत आपण काही सांगू शकत नाही. रघु काका त्या हॉस्पिटलमध्ये आलेले असतात. खरं तर नाखवांचा पाठलाग करत ते तिथे आलेले असतात आणि डॉक्टरांचं म्हणणं देखील रघु काकांनी ऐकलेलं असतं. तर त्यातल्या एका नाखवाचं लक्ष हे रघु काकांच्या पायाकडे जातं. कोण आहे हा माणूस आणि आपला बोलणं का ऐकतोय चोरून आणि आपला पाठलाग का करतोय? तर आता तो नाखवा रघु काकांकडे जातो आणि रघु काकांची ती कॉलर पकडतो. तर रघु काकांना तो विचारत असतो की कोण आहेस तू आणि आमचा पाठलाग काय करतोय, काय हवंय तुला? एक क्षण भूमीकडे बघतात. त्यांना कळतं की भूमी ही जिवंत आहे, त्यामुळे कुठेतरी ते निश्वास घेतात. नाखवा त्यांना विचारत असतो की कोण आहात तुम्ही आणि तुम्ही आमचा पाठलाग का करताय? तेव्हा रघु काका त्या नाखवांना सांगतो की या माझ्या मालकीनबाई आहेत आणि मी त्यांना चांगलंच ओळखतो. इकडे मानसी ही आजीला म्हणत असते की आजी, आता आकाश जिजू तर आले, आकाश जिजूंच्या फोटोचा हार काढायचा का आपण? त्याप्रमाणे भूमीताईच्या फोटोवरचा सुद्धा आपण हार काढूया. आजी काही बोलणार तितक्यातच तिथे रागिनी येते. रागिनी म्हणते की काही गरज नाही, आकाश आपल्यापर्यंत जिवंत आलाय, त्यामुळे आपण त्याचा हार काढतोय. आपल्याला काय माहिती भूमी जिवंत आहे की नाही? आकाशचं जिवंत असणं आणि भूमीचं जिवंत नसणं ह्या दोन गोष्टी खूप वेगळ्या वेगळ्या आहेत, त्यामुळे आपण उगाचच या गोष्टीमध्ये इंटरफेअर करायला नकोय. रागिनीला मात्र भूमीच्या फोटोला हार तसाच ठेवायचा असतो, कारण त्यामध्ये तिचा एक स्वार्थ दडलेला असतो, जेणेकरून आकाश तो भूमीच्या फोटोवरचा हार बघेल आणि त्याला अजून प्रचंड धक्का बसेल की त्याची सायकल राणी आता ह्या जगामध्ये नाहीये आणि मग तो पुन्हा एका मोठ्या ट्रॉमामध्ये जाईल. परंतु रागिनीचे मात्र सर्व प्लॅन हे उलटे पडणार असतात आणि नियती रागिनी सोबत वेगळाच खेळ खेळणार असते, कारण आता वेळ ही रागिनीची आलेली असते. तर मित्रांनो, आजचा हा भाग इथेच संपतो. पुढील भागात आपल्याला बघायला मिळणार आहे भूमीवर आणि आकाशवर दोघांवरही उपचार सुरू असतात. दोघंही हळूहळू बरे होत असतात. तर रघु काका नाखवांना सांगतात की अहो, ह्या माझ्या मालकीनबाई आहेत. जेव्हा मी पेपरमध्ये ही गोष्ट वाचली तेव्हा मी त्यांचा शोध घेण्यासाठी तिथे आलो होतो. खरं तर तुमची आणि माझी नजर एकाच वेळी त्यांच्यावर पडली आणि म्हणूनच मी तुमचा पाठलाग करत इथपर्यंत आलोय. भूमीवर उपचार सुरू असतात तर तिकडे आकाशला सुद्धा शुद्ध येत असते. आकाश मात्र काहीतरी बडबडत असतो आणि अचानक उठून बसतो. सर्वजण घाबरतात. तर आकाश फक्त एकच शब्द बोललेला असतो की भूमी भूमी. आता हे बोलल्यावर सर्वांच्या पायाखालची जमीन सरकते. रागिनीला तर मात्र प्रचंड मोठा धक्का बसलेला असतो, कारण आकाश यावेळी राणी न बोलता भूमी बोललेला असतो आणि भूमी या शब्दात सगळ्या गोष्टी आलेल्या असतात, कारण आणि याच गोष्टीची प्रचिती देत असतात की आकाश आता बरा झालाय. तर मित्रांनो, आता सर्वांना समजलेलं असतं की आकाश हा बरा झाला, त्यामुळे आता रागिनीची मात्र चांगलीच टरकलेली असते. तर इकडे भूमी सुद्धा हळूहळू बरी होत असते. तर आता आकाश आणि भूमीची भेट नियती कशी घडवून आणणार आहे आणि रघु काका यासाठी नक्की काय प्रयत्न करणार आहे हे आपल्याला पुढील भागात पाहायला मिळणार आहे आणि भूमी कशा प्रकारे रागिनीचा माज उतरवणार आहे हे देखील आपल्याला बघायला मिळणार आहे. त्यामुळे मित्रांनो, मालिकांचा एकही भाग जर तुम्हाला मिस करायचा नसेल तर लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.